नमस्कार. एक प्रश्न आहे. काहीही चूक नसताना तोंडातून पटकन सॉरी निघतं का? म्हणजे समजा रस्त्यात कोणीतरी धडकलं तरी आपणच सॉरी म्हणतो असं होतं का? बरोबर. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. स्त्री, आज आपण या सवयीमागचे खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्र समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तर आजचा हा जो विषय आहे तो आपल्यापर्यंत आणलाय परीस फाउंडेशनने. हो, आणि मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचं त्यांचं काम खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या या कामाचा भाग होताना आम्हाला खूप आनंद होतोय. अच्छा, एक कल्पना करा. तुम्ही गर्दीतून चालला आहात आणि कुणीतरी तुम्हाला येऊन धडकतं. चूक तर त्यांची आहे, पण तोंडातून पटकन काय निघतं? अरे सॉरी. होतं ना असं? अगदी बरोबर. किंवा समजा हॉटेलमध्ये आहात आणि वेटरने चुकीची डिश आणली तरीही आपण काय म्हणतो, सॉरी पण हे मी मागवलं नव्हतं. अरे पण त्यात आपलीच चूक काय? आणि सगळ्यात भारी गंमत तर तेव्हा होते जेव्हा घरातल्याच एखाद्या खुर्चीला किंवा टेबलला आपला पाय लागतो तरीही तोंडातून सॉरी येतच. हो हो, हे तर हमखास होतं. म्हणजे आपण निर्जीव वस्तूंनाही सॉरी म्हणायला कमी करत नाही. बरं, आता ही जी सवय आहे याकडे बघून बऱ्याच लोकांना वाटतं की हा कमी आत्मविश्वासाचा प्रकार आहे, एक प्रकारची कमजोरी आहे. पण खरंच तसं आहे का की या सॉरी मागे काहीतरी वेगळंच मानसशास्त्र आहे? चला, आज आपण हेच समजून घेऊया. आजच्या भागात आपण काय काय बघणार आहोत तर ही सॉरी म्हणायची सवय नेमकी काय आहे, ती कमजोरी नाही तर एक विशेष गुण कसा आहे, यामागे विज्ञान काय सांगतं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या सवयीला आपली ताकद कसं बनवायचं आणि आपल्या संवेदनशीलतेचा योग्य वापर कसा करायचा. चला तर मग सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. हे जे सतत सॉरी म्हणणं आहे ना, ते कमजोरीचं लक्षण अजिबात नाहीये. उलटं, मानसशास्त्र सांगतं की हा एक विशेष गुण आहे. हो, खरंच, हा एक विशेष गुण आहे. हो, म्हणजे बघा ना, सर्वसाधारणपणे काय वाटतं की अशी व्यक्ती भित्री आहे, दब्बू आहे किंवा तिच्यात आत्मविश्वास कमी आहे. पण मानसशास्त्र याच्या अगदी उलट सांगतं. ते म्हणतं की असे लोक हाय एम्पथी असलेले असतात. म्हणजे ते अतिसंवेदनशील असतात. याचा सरळ अर्थ असा की ते इतरांच्या भावनांचा खूप जास्त विचार करतात. आता हाय एम्पथी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या अहंकाराला किंवा इगोला बाजूला सारून समोरच्या माणसाच्या भावनांना आणि नात्यातल्या शांततेला जास्त महत्त्व देणं. अगदी बरोबर. अशा लोकांना ना वादविवाद, भांडण, तणाव हे अजिबात नको असतं. समोरच्याला जराही वाईट वाटू नये म्हणून ते स्वतःहून जबाबदारी घेतात आणि सॉरी म्हणून विषय संपवतात. आणि हो, हे आम्ही मनाने सांगत नाहीये. ही केवळ एक कल्पना नाही, तर यामागे ठोस वैज्ञानिक संशोधन आहे. चला बघूया, विज्ञान याबद्दल काय म्हणतंय. पुरुष, कॅनडामध्ये वॉटरलू युनिव्हर्सिटीने एक अभ्यास केला. त्यात असं दिसून आलं की जे लोक सारखं सॉरी म्हणतात त्यांच्यात गुडविल म्हणजे इतरांबद्दल चांगली भावना जास्त असते. त्यांना नाती जपणं महत्वाचं वाटतं. आणि जर आपण आपल्या भारतीय समाजाचा विचार केला तर आपल्याकडे नम्रता हा एक सद्गुण मानला जातो, नाही का? पण कधीकधी काय होतं, लोक काय म्हणतील ह्या भीतीमुळे, म्हणजे सोशल अँक्झायटीमुळेही ही सवय लागलेली असू शकते. ह्याच अभ्यासाच्या प्रमुख संशोधक करीना शुमन यांनी एका वाक्यात सगळं सांगितलंय. त्या म्हणतात, असे लोक स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा नात्यांना जास्त किंमत देतात. बघा, किती महत्वाचं वाक्य आहे हे. ठीक आहे, मग आता हे तर स्पष्ट झालं की ही सवय कमजोरी नाहीये. पण मग पुढचा प्रश्न येतो की या संवेदनशीलतेचा वापर कसा करायचा, याला आपली कमजोरी बनून न देता आपली ताकद कसा बनवायचं. पुरुष, यासाठी ना 3 सोप्या टिप्स आहेत. पहिली आणि सगळ्यात प्रभावी, सॉरीऐवजी थँक्यू म्हणायची सवय लावा. दुसरी टिप, माफी मागण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी हे काळजीपोटी म्हणतोय की भीतीपोटी. आणि तिसरी, जरा हलकी फुलकी टिप, ते खुर्च्या टेबलांना सॉरी म्हणणं आता खरंच बंद करा. यातली जी पहिली टिप आहे ना, ती खरंच खूप पॉवरफुल आहे. समजा तुम्हाला कुठे पोचायला उशीर झाला, तर सॉरी मला उशीर झाला असं म्हणण्याऐवजी त्याऐवजी असं म्हणून बघा, माझी वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद. यात काय होतं बघा, तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या संयमाचं कौतुक करता आणि स्वतःला कमीपणाही देत नाही. हा एक खूप सकारात्मक बदल आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? ही जी संवेदनशीलता आहे ना, ती तुमची कमजोरी नाहीये, ती तुमची एक प्रकारची सुपर पॉवर आहे. फक्त तिचा वापर कुठे आणि कसा करायचा हे आपल्याला शिकायला हवं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं सतत सॉरी म्हणणं ही तुमची कमजोरी नाही, तर ते तुमच्या दयाळू मनाचं प्रतीक आहे. आणि खरं सांगायचं तर या जगात अशाच संवेदनशील लोकांची जास्त गरज आहे. अगदी खरंय. फक्त एक गोष्ट विसरू नका.
इतरांच्या भावना जपता जपता स्वतःच्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागू देऊ नका. मनाच्या अशाच वेगवेगळ्या खेळांबद्दल आणि पैलूंबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन आणि तितक्याच इंटरेस्टिंग विषयासोबत. आजच्या या भागासाठी आम्हाला मार्गदर्शन आणि माहिती मिळाली आहे सुप्रसिद्ध मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांची. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आणि हा महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे परिस फाउंडेशनने. धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.